पुरुषांनी कधी जन्मतारीख विचारायची नसते असं म्हणतात. पण तो शेवटी काळात सगळं बंधन केलं. सुरेशला माझ्या वतीने आणि त्या सगळ्या संस्थेच्या वतीने खूप खूप दीर्घायुष्य लावो आणि त्याच्या हातून उत्तर एक प्राध्यापक म्हणून, एक शिक्षक म्हणून, चांगले वकील या महाराष्ट्रात निर्माण करण्याची शक्ती त्याला मिळो ही संस्थेच्या वतीने मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि तुम्हा सगळ्यांचे मनापासून कौतुक करतोय की इतक्या सगळ्या विधी आणि व्यस्त शेड्यूलमध्ये काही लोक प्रॅक्टिस सुरुवात केलेली असेल आणि या सगळ्यामध्ये बरंचसं आमचे खूप चांगला विद्यार्थी की हक्काचा माणूस आहे, त्याला कुठलेच माणूस आणि तरी मी करतो अशी सगळी शेड्यूलमध्ये टाईट असताना आपला एक शिक्षक आहे, त्या शिक्षकाचा वाढदिवस आहे हे देखील लक्षात ठेवणं शिक्षकाच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. आणि मी सुरेशला असं सांगेन की हे प्रत्येकाच्या वाटेने ठाकले येत नाही, फार कमी लोकांच्या वाटेने ठाकले येते. गेली 32-35 वर्ष एका महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून काम केलं, खूप मुलांचं प्रेम मिळवलं. प्रेम मिळवणे सगळ्यात महत्त्वाचं असतं. तुझं बँक बॅलन्स हे महत्त्वाचं नाही, हे तुझं बँक बॅलन्स आहे. हे सगळे विद्यार्थी ही तुझ्या आयुष्याची काय म्हणतात असे आहे की जग पुन्हा एकदा मला शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.